नमस्कार मंडळी, कसे आहात सर्वजण. तर मी आहे हाऊसवाईफ माधुरी. माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आता सध्या आंब्याचं सीझन चालू आहे, म्हणून मी आज बनवणार आहे मँगो शिरा. तर चला आपण व्हिडिओला सुरू करूया. मँगोचं सीझन म्हटलं तर काही विशेष नाही. तर चला आपण रेसिपीला सुरू करूया. मी आंबे घेतलेले आहे स्वच्छ धुवून आणि त्याचा ज्यूस बनवून घेणार आहे. तर मी लागणारं साहित्य सांगते तुम्हाला. आंब्याचा ज्यूस घेतलेला आहे मी करून, रवा घेतलेला आहे, दूध घेतलेलं आहे, ड्रायफ्रूट घेतलेला आहे, साखर, पिठी साखर घेतलेली आहे, तूप घेतलेलं आहे. तर आता मी कढई पण तापायला ठेवलेली आहे. तर मी यामध्ये आता पहिल्यांदा शिरा टाकून घेते. तर आपल्याला कढई एकदम असं गरम करायची नाही आहे, मीडियममध्येच ठेवायचं आहे. तर गॅस जास्त फुल करू नका, नाही तर आपला हा रवा ना करपून जातो पटकन. त्यासाठी गॅस कमीच ठेवायचा. आधी थोडंसं तापून द्यायचं आणि मग नंतर त्याच्यामध्ये रवा टाकायचा. तर त्याला एका असं जागेवर ठेवायचं नाही, तर सारखं मिक्स करत राहायचं, नाही तर मग रवा खाली करपल्या जातो. त्यासाठी सारखं मिक्स करत राहणार आहे मी पण. आता आपलं असं लाल लाल दिसेपर्यंत आपल्याला मिक्स करत राहायचं आहे. जोपर्यंत त्याला लाल रंग येत नाही ना, मी तोपर्यंत त्याला मिक्सच करत राहणार आहे. तर मी गॅस कमी ठेवलेला आहे. फास्ट गॅस केलं ना तर मग ते करपून जातं, लाल कलर येत नाही त्यामध्ये. तर थोडा वेळ मी ठेवते आणि तुम्ही पाहू शकता लाल कलर यायला लागलेला आहे आपला. तर यामध्ये ना मी आता तूप ॲड करणार आहे. मी यामध्ये. तर अशा प्रकारे रवा झाला की त्यानंतर तूप टाकायचं. आधीच तूप टाकलं ना तर मग असं तेलकटपणा येत नाही आहे रव्याला. तूप आधीच करपून जातं, मग त्यासाठी आधी रवा भाजून घ्यायचा, नंतर तूप टाकायचं. मग ते तूप छान रव्यामध्ये मिक्स होतं. तर तुम्ही पाहू शकता ओलसर व्हायला लागला आहे रवा आणि छान लाल पण झालेला आहे. तशा प्रकारे ट्राय केलं ना तर खूप छान, नाही का, मस्त रेसिपी तयार होते. आणि आपण घाईमध्ये केलं तर ते व्यवस्थित होत नाही, त्यासाठी पद्धतीनेच करायचं असतं त्याला. तर तुम्ही पाहू शकता लाल झालेला आहे. आणि तूप टाकल्यानंतर पण त्याला कंटिन्युअस मिक्स करत राहायचं. ते तुम्ही पाहू शकता आपले छान चालू आहे. गॅस पण मीडियममध्ये ठेवला. तर मी विलायची टाकलेली आहे, पावडर करून घेतली आहे त्याची. विलायची टाकायची. विलायची असं साखर टाकून किंवा कशामध्ये पण आपण बारीक करायचं. मी थोडीशी साखर टाकली आणि त्याला बारीक करून घेतला. असं मिक्सरमध्ये बारीक होत नाही. मी ड्रायफ्रूट पण कट करून घेतलेलं आहे, ते पण टाकले. कोण जण तेलामध्ये टाकतात, तर मला ते नाही आवडत तेलामध्ये. तर मी असं वरूनच टाकते, तर मग छान भाजले जातात ते रव्यासोबत तुपामध्ये. तर मग आपण असं तळायला गेलं ना तर ते करपून जातात, ते छान नाही लागत. मी आता त्याच्यामध्ये मँगो ज्यूस ॲड करते. पाहू शकता मँगो ज्यूस ॲड केलं. मँगो ज्यूस टाकल्यानंतर एवढा खमंग वास सुटतो ना. आणि एक गोष्ट लक्षात ठेवायची, त्याला सारखं मिक्स करत राहायचं, नाहीतर मँगो ज्यूस टाकलं ना ते पण करपलं जातं. त्यासाठी सारखं मिक्स करत राहायचं. तुम्ही छान बघू शकता किती छान, म्हणजे बनवायला पण खूप छान वाटतं आणि मिक्स करताना पण मस्त वाटायला लागले. आणि वास तर खूप घमघम सुटलेला आहे. मँगो ज्यूस म्हटलं तर काही विषयच नाही. मला तर खूप आवडतात आंबे बरं का. त्यासाठी मी आंब्याचे प्रकार करत राहते. आणि तुळशीची पानं टाकलेली आहेत. शिरा म्हटलं तर तुळशीची पानं येणारच. तुळशीच्या पानांशिवाय मज्जा नाही. मी कसा पण कुठल्या पण प्रकारचा शिरा बनवल्यानं तुळशीची पानं ॲड करते. आणि आता मी पेटी साखर घेतलेली आहे. तर तुम्ही पाहू शकता मँगो आपला खूप गोड असल्यामुळे मी साखर कमी टाकली, कारण खूप गोड होईल ते, जास्त गोड प्रमाणात खाऊ नाही वाटणार. आंबा पण गोड होता आपला आणि त्याच्यात साखर पण गोड, त्यासाठी मी कमी केला आहे. आणि आपल्याला 1 वाटी दूध टाकायचं आहे. तर तुम्ही पाहू शकता मी पाण्याचा थोडा पण यूज केलेलं नाही. मी कसलंच पाणी नाही वापरलेलं आहे. आंब्याचं ज्यूस करताना पण त्याच्यामध्ये मी थोडंसं दूधच यूज केलं होतं. तर तुम्ही पाहू शकता पाणी अजिबात बिलकुल नाही टाकायचं आणि छान आपला शिरा तयार होत आहे. तर तुम्ही पाहू शकता सगळं दूध पण आटलेलं आहे आणि छान शिरा तयार झालेला आहे आपला. तर त्याला असं पूर्ण नाही का सुटसुटीत होऊस तर आपल्याला सारखं मिक्स करत राहायचे. तर तुम्ही पाहू शकता आपला शिरा रेडी झाला आहे. तर मी आता सर्व करणार आहे. तर तुम्ही पाहू शकता बघता क्षणी असं वाटते पटकन खाऊन घ्यावं, असा छान मँगो शिरा झालेला आहे. तर तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप आवडेल, घरच्यांना पण खूप आवडेल. आणि लहान मुलं एवढं आवडीने खातात ना की तुम्ही सारखं बनवाल की आपले मुलं चला आवडीने खात आहेत खूप. तर तुम्ही पाहू शकता आपला शिरा तयार झालेला आहे. तर माझा मँगो शिरा कसा वाटला तुम्हाला, तर तुम्ही पण नक्की एकदा ट्राय करून पहा. आणि माझा व्हिडिओ आवडत असेल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि लाईक कमेंट करायला विसरू नका. तुमचे एक कमेंट छान आलेली असेल ना तर आम्हाला आणखीन पुन्हा दुसरी रेसिपी बनवायला खूप छान वाटतं. तर आपण अशाच नवीन रेसिपी पाहण्यासाठी माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा गाईज. तुमचा असाच सपोर्ट राहू द्या. तर आपला शिरा खाण्यासाठी रेडी झाला आहे. तर तुम्ही पाहू शकता आता खूप
खाण्याचे मन झालेलं आहे. तर चला मी पण शिरा खाते आणि तुम्ही पण लवकरात लवकर असा मँगो शिरा बनवून पहा, खूप आवडेल तुम्हाला.